त्यात ही जी साईज असा ना ती ही साईज बेस्ट असा. तर म्हणजे पहिली बदली फुल गाडीचो असा 3 बटली असत ते तो पिंजरे बनून झालेलो असा. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. सिद्धेश पिंजरे ब्लॉग्सच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत असं. तर मे महिना सुरू झालेलो असा आणि ओढ लागली असा ती पावसाची. पाऊस म्हटलं तर कोकणी माणसा पहिला आठवतात कुर्ले. तर ह्या व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे आता आम्ही प्लॅस्टिकच्या बरणींपासून एक ट्रॅप बनवतो असो कुर्ल्यामधून. तर माझ्यासोबत चिकू आणि चिनू असा. तर प्लॅस्टिकची बरणी आता आम्ही शोधतो असो पडीतून किती बरणे गावतात बघतो काय आणि ट्रॅप बनवतो असो. तर तुमका जर माहीत नसात प्लॅस्टिकच्या बरणींपासून ट्रॅप कसं बनवतात तर तो आम्ही तुमका ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो असो. तर हे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सगळीकडे शोधाशोध केल्यानंतर हे 4-5 बरणे गावलेले असत. त्यापासून आता ट्रॅप बनवलेलं असं आहे. त्यात ही जी साईज असा ना ती ही साईज बेस्ट असा. पण ह्यामध्ये जास्त बरणे का म्हाका भेटाक नाही असत. हे थोडी जशी तेलाचे वगैरे बरणे भेटलेले असत. तर हे बरणे आधी साफ करून घेऊया. तर म्हणजे पहिली बदली होती आपण किसान घेऊया जोडलेले असत. तर मित्रांनो, जे प्लॅस्टिकचे बॉटल घेतलेले असतात ते आपण पहिले कट करून घेऊया. तर अशा साईजमध्ये आपण सगळे बॉटल कट करून घ्यायचे असतात पहिले. मित्रांनो, हे आपण 3 बॉटली असत ते ह्या साईजमध्ये कट करून घेतलेले असतात पहिली. त्यानंतर आता जे हे कॅन असत त्यांना आपण होल पाडायचो असा. ज्या होलात हे बॉटल प्रॉपर आतमध्ये घालतील आणि आपलं ट्रॅपचो एंट्रन्स बनतो. तर तो आता आपण होला तो कट करून घेऊया. तर मित्रांनो, जे बॉटल आपण घेतले असतात ना ती बॉटल बरोबर ठेवून आधी मार्किंग करून घेऊया. म्हणजे बरोबर आपल्याला समजत की तिथपर्यंत मोठ्यापर्यंत होल काढायचो असा. तर पहिली मार्किंग करून घेतो. ह्या मार्किंग सोल्व केलं असं बाकीच्या पण बनवून आपण मार्क करून घेऊया. तिन्ही बरणींना एक आपण बरोबर गोल मार्क करून घेतलेलो असा. तर ही साईड आता आपण कापून घेतलेलो. म्हणजे अशा प्रकारचं आपण होल केलेलो असा. त्याला आपण अशी बाटली घालतो असं. जे आपण 3 बॉटल कट केले होते ना पुढून त्यांचा पुढचा बुचान लावायची साईड होती ती पण आपण सबून कट केलेली असा. तर त्यांना आता आपण उभे कट देऊचे असं बुचांपासून ते उडे. जास्त पण कट देऊ नका, एवढी जागा ठेवूया. तुला 4 कट करून घ्या. तर आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे. आतल्या आतमध्ये 4 पीस केलेले आपण त्याचे. आपण तिन्ही बॉटलचे
तोंडावर कट करून घेतलेली असते. तर मित्रांनो, आपण ज्या बर्निका मापा घेतली होती ना, ती एक्सो ब्लेडच्या सहाय्याने आपण सगळ्यांका होल काढून घेतलेले असतात. तर बघा 3 बर्निका तिन्ही होल काढलेले आहेत. तर त्यांना आता जे बर्निंग लावचे त्यासाठी साईडने पण एक होल मारूचो हा आणि अशा पद्धती त्यांना बांधूचा असा. आपण त्याने खेळ घेतलेलो असा आणि तो खेळ गरम करून आपण त्या बर्निक एक होल पाडलेलो असो. तर एका वेळी त्याला 2च होल येतात. खेळ जर जास्त दाबलो तर जास्त होल येऊ शकतो. तर मित्रांनो, बरोबर गोल आम्ही होल मारून घेतलेले आहेत. सेम ह्याच प्रकारचे होल आपण ह्या बॉटल पुल्ला पण मारायचे आहेत. उलट जर होल झाले तर त्यांचे जे होल मारले ते चुकतले. सेम मापातच होल मारून घ्यायचे असत. उलट जर होल झाले तर त्यांचे जे होल मारले ते चुकतले. जर आपण होल मारले ना त्या साईडलाच बॉटलला होल मारून घ्यायचं. इतक्या ना ते मित्रांनो, एक आपण होल मारून झालेले असत. त्यानंतर आपण असा सी टाईपमध्ये होल करतो असतो, ज्यामध्ये जर कुर्ले भेटले तर इथून आपण काढतो नंतर तसं परत पॅक करून ठेवलेलो. असं एक सी टाईपमध्ये होल काढून घेऊया आता. घेतलेला असला तिला 3 होल मारतो, एक होय आणि होय त्याच्यामध्ये पॅक राहतो त्याला. जेव्हा आपण काढतो ना आधी गेले तेव्हा फक्त त्याचा ओपन करायचं, बाकी तर एक आपण
तिळाच्या सहाय्याने होल मारून घ्यायचा. तर मित्रांनो शेवटी आमचं पिंजरं बनून झालेलं असा. हे बघा इकडनं बॉटल लावले असं आणि इकडनं एक गेट केलेलं असं आणि थंय रशी बांधलेली असं. इथून तुरली आतमध्ये गेली ना ती आतच पोहोचली, मग ती बाहेर यायची नाही कारण बॉटलची कवरा एका ब्लॉक करते. अशा प्रकारे मी तरी 3 पिंजरे केलेले असेल. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. जर व्हिडिओ तुमका आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब